अक्षयने त्याच्या खोलीत प्रवेश करताच पुन्हा वेदिकाला कॉल केला. वेदिका स्वतःला खोलीत कोंडून फक्त रडत होती. फोन वाजला आणि स्क्रीनवर अक्षयचा एक क्यूट फोटो होता. अक्षयचा फोन बघताच तिने फोन छातीशी घट्ट मिठी मारला आणि जोरजोरात रडू लागली. 2-3 वेळा पूर्ण रिंग जाऊनही वेदिकाने फोन उचलला नाही. अक्षयने व्हॉट्सअप उघडले. बराच वेळ वेदिकाच्या डीपीकडे पाहत राहिला आणि मग मेसेज टाईप केला. आता मला समजत नाही की ते प्रेम आहे की पूजा आहे. तू एक सुंदर विचार आहेस जो हृदयातून निघून जात नाही. वेदिकाने व्हॉट्सअप उघडले, मेसेज वाचला आणि पुन्हा रडली. ती रडत बेडवर पडली आणि तिच्या अश्रूंनी तिची उशी ओलावू लागली. इकडे आदित्यने गाडीची खिडकी उघडली. बबन समोरच्या गाडीतून खाली उतरत होता. नेहमीप्रमाणे तोंडातून पान मसाला वाहत होता. केसांना जेल लावून सेट केले होते आणि शर्टाच्या मागे दबंग स्टाईलने चष्मा लावलेला होता. यावेळी गाडीत 3-4 धडधाकट मुलंही बसली होती. त्या पोरांना पाहून आदित्य हसायला लागला. ओके बबन, यावेळी झेड सिक्युरिटी घेऊन आलात का? बबन त्याच्याजवळ आला आणि रागाने म्हणाला, गेल्या वेळी नशिबाने वाचला होतास तू. त्याचे बोलणे संपण्यापूर्वीच आदित्य म्हणाला, हो, तू खूप नशीबवान होतास की तू वाचलास. म्हणून तू घरी आराम करायला हवा होतास. उरलेली 4-5 हाडे तोडायला परत आलास का? बबनने दात खात रागाने आदित्यची कॉलर पकडली. आदित्य बाबू, इथून तुम्ही जिवंत शहरात परत जाऊ शकणार नाही. आदित्य खूप गंभीर होता आणि एकटक डोळ्यांनी कॉलर धरलेल्या बबनच्या हाताकडे बघत होता. बबन वारंवार त्याची कॉलर दाबत होता. सुयश घाबरला आणि त्याला समजले की महादेवाचा 3रा डोळा उघडणार आहे. ये जिजा, चला परत जाऊया. याच्या नका नादी लावू. सोडा ना जिजा, आहे तसं राहू द्या. हे ऐकून आदित्य हसायला लागला आणि हसत हसत बबनची मान मागून धरली. अरे रे, याला का मारू? शेवटी हे आमची होणारी व्याही आहेत. त्याचे बोलणे ऐकून सुयश आणि बबन दोघेही थक्क झाले. काय म्हणजे काय जिजा? म्हणजे सालेसाहेब, हा बबन तुझा होणारा जोडीदार आहे. त्याची बहीण आमच्या घरची धाकटी सून बनेल. बबनने रागाच्या भरात त्याला ठोसा मारण्यासाठी हात पुढे करण्याआधीच आदित्यने त्याच्या पंजाने त्याची मान पकडली. बिचारा घोरण्यासारखा आवाज करत होता. सोबतच्या मुलांनी आदित्यवर हल्ला करण्याआधीच आदित्यने बबनला त्याच लोकांकडे ढकलले आणि म्हणाला, एक गोष्ट समजून घे बबन, तुझी बहीण माझ्याच घरी नवरी म्हणून येईल, प्रेमाने किंवा जबरदस्तीने. तू अजून माझी गुंडागिरी पाहिली नाहीस. बबन रागाने तापला होता. आदित्यने त्याला धमकावले आणि गाडीत बसून घरी परतला. बबन घरात शिरला. रागाने चिडलेला बबन फक्त वेदिकाला शोधत होता. घरात शिरताच तो बाणासारखा सनसनत वेदिकाच्या खोलीबाहेर पोहोचला. धाड आवाजाने दार उघडले. उशीत तोंड दाबून रडत असलेल्या वेदिकाने डोके वर करून दाराकडे पाहिले. लाल डोळे असलेल्या बबनने वेदिकाचा हात धरला. तो फिरवला आणि तिला खोलीबाहेर ओढले. वेदिका वेदनेने ओरडत होती. हात सोड दादा, दुखत आहे. मी म्हणाले हात सोड, मला वेदना होत आहेत. वेदिका वेदनेने रडत होती. बबनने तिचा हात ओढला आणि तिला हॉलमध्ये ढकलले, जिथे रणदीप बसला होता आणि नोकरांना एंगेजमेंटच्या तयारीबद्दल सांगत होता. काय काय झालं बबन? तिचा हात सोड. बबन डोळे विस्पारून रणदीपच्या समोर आला आणि चेहऱ्यासमोर बोट दाखवत म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तरुण मुलीला अजून मोकळं सोडा. आता परिणामांना सामोरे जा. ती तिच्या प्रियकराला शहरातून घेऊन आली आहे. एवढं बोलून बबन वेदिकाकडे भक्ष नजरेने पाहू लागला. वेदिकाचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. रडण्याने तिचे डोळे सुजले होते. रणदीपने तिच्याकडे पाहिलं. वेदिकाने मान झुकवली. बोल ना साली, तू का बोलत नाहीस? बब्बनने वेदिकाचे केस पकडून राक्षसासारखे तिचे केस धरून ओढले. वेदिकाला वेदना झाल्या. रणदीपला वाटले की कदाचित बबन आदित्यला भेटला असावा आणि त्याचा गैरसमज झाला असावा. तो बबनला समजावताना म्हणाला, बब्बन, वेदिकाला सोड. तुला भेटलेला मुलगा वेदिकाचा बॉस आहे, बाकी काही नाही. बबनला नक्कीच जलन होत होती की आदित्य सायलीचा नवरा होता. वर त्याच्या धाकट्या भावासोबतच्या वेदिकाच्या लग्नाच्या बातमीने त्याच्या जखमांवर मीठ टाकले. तुम्हाला कसं कळलं की तो फक्त तिचा बॉस आहे? काय माहीत शहरात कोणाकोणाला खुश करत फिरते तुमची लाडली.
वेदिकाने त्याचे बोलणे ऐकताच तिने मागे वळून त्याच्या तोंडावर जोरात चापट मारली. खबरदार, जर तू आदित्य सरांबद्दल अजून एक शब्दही बोलला तर. मग काय? तुझा खूप याराना आहे ना बॉसची. बबनने वेदिकाला तिच्या खोलीत जमिनीवर ढकलले आणि बाहेरून कुलूप लावले. कुणीही तिच्याजवळ जाणार नाही. बबनच्या अशा वागण्याने रणदीप हादरला होता. पण बबनच्या अशा वागण्यावर तो गप्पच राहिला. काहीही असो, त्याचे आपल्या मुलीवर प्रेम होते. वेदिकाच्या गप्प बसल्याने त्यांना अजूनच अस्वस्थ केलं होतं. त्यांना वेदिकाच्या तोंडून सगळं जाणून घ्यायचं होतं. इकडे आदित्यबाबू घरी जात होते. गाडीत संगीत वाजत होते. आज फिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेशुमार आया है. सायलीची आठवण येऊन आदित्यच्या चेहऱ्यावर हसू आले. रस्त्याच्या कडेला एक छोटी मुलगी, फ्रॉक घातलेली, काळ्या रिबीनने डोक्यावर चोटी बांधलेली, मोगऱ्याच्या फुलांचे ताजे ताजे गजरे घेऊन बसली होती. कुठलेही कारण नसताना आदित्य त्या मुलीच्या प्रेमातच पडला. बिचारी मुलगी खूप उदास बसली होती. आदित्यने गाडी थांबवून तिला विचारले, हे गजरे कसे दिले? 15 रुपयात एक आहे बाबूजी. तुम्ही 10 रुपये द्या. ग्राहक जाण्याच्या भीतीने ती म्हणाली. तू कोणत्या वर्गात शिकते? 4थी मध्ये. आणि तू ही फुले का विकतेस? आई विकत असते. गेल्या 4 दिवसांपासून तिची तब्येत बिघडली आहे, म्हणून मीच विकते. आईला औषध घेऊन जाईल. आदित्यने हसत तिच्याकडून एक गजरा घेतला. प्रेमाने तिचे गाल ओढून तिला 2000 रुपयांची एक नोट दिली आणि गाडी पुढे केली. ती मुलगी ओरडत राहिली, बापूजी, माझ्याकडे सुट्टे नाहीत. मला एक छोटी नोट द्या. आदित्य बाजूच्या आरशात त्या मुलीकडे बघत होता. ती नोट पाहून पुन्हा पुन्हा हसत हसत हात हलवत होती. आदित्यने खिडकी उघडून तिच्या दिशेने हात हलवला. ती आनंदी झाली. सुयशला त्याचा हा स्वभाव पाहून आश्चर्य वाटले. बानो खूप भाग्यवान आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. मला बबनच्या बहिणीबद्दल खूप वाईट वाटते. कोणाला माहीत की तो हरामखोर तिला कोणाच्या खुंट्याशी बांधतोय. जिजा, तुम्ही असे का म्हणाले की त्याची बहीण तुमच्या घरी येईल? काळजी करू नको. तिलाही माझ्यासारखाच मिळेल, कदाचित माझ्यापेक्षाही चांगला. कारण अक्षय आणि वेदिका एकमेकांना पसंत करतात आणि मी माझ्या भावासाठी काहीही करू शकतो. सुयश पोट धरून हसायला लागला. सुयशला आता समजले होते की आदित्य बबनला साला का म्हटला होता. आदित्यने गाडीतूनच वेदिकाला मेसेज केला. आयुष्य फक्त एकदाच मिळते वेदिका. कोणास ठाऊक दुसरा जन्म मिळतो की नाही. तुझ्या मनाचे ऐक आणि तेच कर. इकडे अक्षय जरा उदास होता. गेल्या 4 दिवसांपासून वेदिका त्याच्याशी बोलली नव्हती. त्याचे मेसेज रीड करूनही त्याला उत्तर दिले नव्हते. अक्षयला वाईट वाटत होतं. सायली हातात कटोरी घेऊन अक्षयच्या खोलीत शिरली. तू अजूनही वेदिकाबद्दल विचार करून उदास आहे का? तिला पाहून अक्षय हसला. काळजी करू नकोस. हे आल्यावर मी त्यांचा चांगला क्लास घेईल. तोपर्यंत तू हे खा. असे म्हणत सायलीने हसत कटोरी अक्षयकडे दिली. अक्षयने तिच्या हातातून कटोरी घेतली. ते बघून त्याला काय बोलावे समजले नाही. पण त्याने पटकन एक चमचा घेतला आणि तोंडात टाकला. वा, काय चव होती. अक्षय गोड खीर खात होता, पण अशी खीर त्याने यापूर्वी कधीच खाल्ली नव्हती. सायली, ही खीर आहे ना? अशी खीर आमच्या घरी बनत नाही. कारण या खिरीसाठी दुधाऐवजी उसाच्या रसात भात शिजवला जातो. वडिलांनी नुकताच उसाचा रस आणला होता, म्हणून मी काहीतरी गोड बनवण्याचा विचार केला. तुला आवडली का? तू किती काय काय करतेस सायली. ही खीर खरंच खूप चविष्ट आहे. अक्षय फक्त डोळे मिटून खीरचा आस्वाद घेत होता. दरम्यान आदित्य आणि सुयशही घरी पोहोचले. येताच सुयश मिलवर गेला. आता लग्नानंतर मिल उघडली असल्याने त्याच्याकडे खूप काम होते. आदित्य गाडीतून बागा काढू लागला. शामराव बाहेर बसून मुखियाजींसोबत खुर्चीवर बोलत होते. आदित्यला सामान बाहेर काढताना पाहून म्हणाले, अरे बेटा, उद्या सकाळी तर निघायचं आहे. सामान गाडीतच ठेव. नाही बाप्पा, कोणीच कुठे जात नाही. आपण काही दिवस इथेच राहू. शामराव सोबत रामरावजी देखील आदित्यचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले. रात्रीचे 12 वाजले होते. रणदीप हॉलमध्ये स्विंग चेअरवर बसला होता. त्याची नजर वेदिकाच्या रूमवर लटकलेल्या कुलपावर खिळली होती. आज कोणी वेदिकाला जेवायलाही विचारलं नव्हतं. रणदीपला बबनचा स्वभाव माहीत होता. लहानपणापासून एकुलता एक असल्याने त्याचे इतके लाड झाले की तो बिघडला. उर्वरित काम खराब संगतीने पूर्ण केले. आता तो इतका तापट झाला होता की विनाकारण वेदिकाला मारायची त्याची सवय झाली होती.
आता रणदीपने त्याला कोणत्याही कामासाठी थांबवले असते तर त्याने त्यांच्यावरही हात उचलला असता. रणदीपचे डोळे ओले झाले होते. तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला. प्लेटमध्ये जेवण घेतले आणि डुप्लिकेट चावीने वेदिकाच्या रूमचा दरवाजा उघडला. वेदिका बेडच्या कोपऱ्यात आईचा फोटो धरून रडत होती. रणदीपने अतिशय प्रेमाने जेवणाची ताट तिच्याकडे नेली. वेदिका बेटा, जेवण कर. बाबा बाबा तुम्ही इथे का आलात? दादाने ते पाहिलं तर तो तुमच्यावर रागवेल. ते माझं टेन्शन आहे. हे तू जेवण कर. रणदीप वेदिकाला जेवणाचा एक घास भरवताना म्हणाला. वेदिका ढसाढसा रडायला लागली. बाबा, तुम्ही त्यात थोडं विष टाका, मग मी ते शांतपणे खाईन. असं बोलू नकोस वेदिका बेटा. चल लवकर तोंड उघड. रणदीप दुसऱ्या हाताने वेदिकाच्या डोक्यावर हात फिरवत होता. बाबा सांगा, माझा काय दोष? हाच ना की मी मुलगी म्हणून जन्माला आले. मी मुलगा असते तर मला दादासारखं काहीही करायचं स्वातंत्र्य दिलं असतं. हो ना बाबा? नाही वेदिका, तसं काही नाहीये. तू स्वतंत्र आहेस बेटा. मुलीचं लग्न म्हणजे तिचं स्वातंत्र्य हिरावून घेणे नव्हे. का नाही होत? त्यांना मी MBA पूर्ण करावं असं वाटत नाही. लग्नानंतर मी नोकरी करावी असं त्यांना वाटत नाही. हे स्वातंत्र्य हिरावून घेत नसेल तर दुसरं काय आहे? मी यासाठी तर शिक्षण घेतले नव्हते ना बाबा. वेदिका बरोबर आहे हे रणदीपला माहीत होते, पण परिस्थितीसमोर तो पूर्णपणे असहाय्य होता. बाबा, मलाही माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे, चांगली नोकरी करायची आहे आणि माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करायचे आहे. आणि तुला कोण आवडते वेदिका? वेदिकाने डोके झुकवले आणि अक्षयचा गोंडस हसणारा सैतानी चेहरा तिच्या समोर आला. तिच्या रडक्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अक्षय, आदित्य सरांचा धाकटा भाऊ. रणदीपला दुसरा धक्का बसला. बब्बन वेदिकाला मारेल, पण तिला कधीही आदित्यच्या भावाशी लग्न करू देणार नाही. तो अधिकच घाबरला. तू हे सगळं विसरून उद्याच्या तुझ्या एंगेजमेंटकडे लक्ष दे, असे म्हणत तो वेदिकाच्या खोलीतून बाहेर आला आणि पुन्हा खोलीला कुलूप लावले. वेदिका ओरडत राहिली. बाबा बाबा, थांबा थांबा, प्लीज, मला असं एकटे सोडू नका. तिचे अश्रू रणदीपला भावनिक करत होते, पण ते शांतपणे त्यांच्या खोलीत येऊन झोपले. इकडे आदित्य सायलीचा शोध घेत अक्षयच्या खोलीत आला. सायली आणि अक्षय हसत हसत बोलत होते आणि अक्षय खीर खात होता. आदित्यने त्याच्याकडून वाटी काढून घेतली आणि बसून आनंदाने खाऊ लागला. अक्षयने सायलीकडे पाहिले आणि डोळ्यात पाणी आणत चेहरा केला. अक्षय, माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. तुला आधी काय ऐकायला आवडेल? वाईट बातमी. बब्बन तुझा भावी मेहुणा आहे. काय? कोण कोण बब्बन? त्याचे बोलणे ऐकून सायलीला धक्काच बसला. काय? तुम्हाला काय म्हणायचे? आदित्य हसत हसत आनंदाने खीर खात होता. तुला चांगली बातमी नाही ऐकायची का? सांग. माझी सासरवाडी तुझी सुद्धा होणारी सासरवाडी आहे. भाई, काय आहे ते स्पष्ट सांग ना, मला काही समजत नाहीये. पण त्याच्या शेजारी उभी असलेली सायलीला सगळं समजले होते. तुम्ही बबनची बहीण वेदिकाबद्दल तर बोलत नाही ना? आदित्यने वाटी बाजूला ठेवली आणि सायलीच्या नाजूक कमरेवरती हात घातला आणि तिला स्वतःजवळ ओढले. सायलीला धक्काच बसला होता. अक्षयही तिच्या शेजारी बसला होता. हो, माझी सुंदर आणि हुशार बायको, मी बब्बनची बहीण वेदिकाबद्दलच बोलत आहे. आता आदित्य आणि सायली दोघेही अक्षयकडे असे बघत होते जणू त्या बिचाऱ्यावर मोठा अन्याय झाला आहे. शेवटी सायली बोलली. अक्षय, सगळ्या जगात तुला बब्बनची बहीणच सापडली का प्रेम करण्यासाठी? कोण आहे हा बब्बन? आणि वेदिका त्याची बहीण आहे? मला काही समजत नाही. अक्षयच्या बोलण्याकडे आदित्य लक्ष देत नव्हता. त्याने अक्षयची नजर टाळून सायलीच्या कमरेला चिमटा घेतला. बिचारी मुलगी कमरेला चोळू लागली. काय करताय तुम्ही? 2 मिनिटं शांत बसू शकत नाही का? तुम्हाला तर मी नंतर पाहिन. सायलीने चेहरा करून आदित्यचा हात तिच्या कमरेवरून काढला. अक्षय रागाने म्हणाला. एवढ्या गंभीर प्रकरणातही तुम्हा दोघांना रोमॅन्स सुचतोय. एकतर तुमचा रोमॅन्स तरी करा किंवा मला सगळं सांगा तरी. आदित्यला अजूनही मस्करी सुचत होती. त्याने सायलीचा हात धरला आणि तिला त्याच्या खोलीत ओढले. ठीक आहे, आधी आम्ही रोमॅन्सच करतो, बाकीचे बोलणे तर काय होतच राहील. खोलीत प्रवेश करताच त्याने दार बंद केले आणि सायलीला संधी न देता तिचे चुंबन घेऊ लागला. सायलीला थोडा राग तर होता. आदित्य वेदिकाला लिफ्ट देतो आणि त्यामुळे वेदिका अक्षयच्या जवळ जाऊ शकत नाही. पण आदित्यच्या या रोमॅन्टिक स्टाईलने तिला नशा चढवली होती. ती आदित्यला पूर्ण साथ देत होती
आदित्यने खिशातून गजरा काढला आणि तिच्या केसांना लावला. सायली आनंदाने आरशात तिचे प्रतिबिंब पाहण्यासाठी धावली. आदित्यने दिलेल्या पहिल्या गिफ्टमुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तिला जे काही विचारायचं होतं ते सगळं विसरून ती फक्त त्याच्या प्रेमात मग्न झाली होती. आदित्यने तिला मागून आपल्या मिठीत घेतले आणि तिचा ब्लाऊज तिच्या खांद्यावरून थोडा खाली सरकवून तो तिच्या खांद्यावर चुंबन घेऊ लागला. त्याच्या हाताची बोटे अजूनही सायलीच्या कमरेला गुदगुद्या करत होती. सायलीचा श्वास जोरात झाला होता. ती आदित्यकडे वळली. आदित्यचा चेहरा डोळ्यासमोर होता. काही वेळ ते असेच एकमेकांकडे बघत राहिले आणि मग आदित्यने हळू तिच्या साडीचा पल्लू ओढला. सायली भिंतीला टेकली. आदित्यच्या हातात तिच्या साडीचा पल्लू होता. त्याने पल्लूला एक झटका दिला आणि सायली लडखडत त्याच्या छातीवर आपटली. सायलीच्या हातातील बांगड्यांच्या छमछम आवाजाने आदित्यला वेड लावले होते. दोघेही इतके जवळ आले की सायलीच्या जोरजोरात चाललेल्या हृदयाचे ठोके आदित्यला जाणवत होते. त्याने सायलीचा हात ओढला आणि तिला बेडवर पाडले आणि तो तिच्यावर आला. त्याला आता वेळेचे भानही राहिले नव्हते. सूर्य हळूहळू मावळत होता, पण रात्र व्हायला वेळ होती. पण रात्रीपर्यंत कोण वाट पाहणार? आदित्य त्याच्या शर्टची बटणं उघडू लागला आणि सायली लाजेने स्वतःमध्ये लपून बसली होती. तो हळूच थोडा खाली आला आणि सायलीच्या मऊ पोटाला त्याच्या दाताने चावा घेऊ लागला. सायलीने एक दीर्घ हुसासा टाकला आणि तिचे ओठ तिच्या दातांमध्ये चावले. तिच्या बोटांनी बेडशीट घट्ट धरली. आदित्य पण आता पूर्ण मूडमध्ये होता. धाड 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 कुणीतरी दार जोरात ठोठावले. याला तर मी आदित्य रागाने वेडा झाला होता. त्याने बेडवरून उडी मारली आणि सायलीने त्याला मागून घट्ट पकडले. ऐका तुम्ही दोघं, मी इथेच दाराबाहेर बसलोय. तुम्ही दोघे तुमच्या रंगारंग कार्यक्रमाला आत्ता थांबवा. भाई, उद्या वेदिकाची एंगेजमेंट आहे. तुला काहीतरी करावं लागेल. सायली, बाईला समजावून सांग, रोमॅन्स करायला संपूर्ण आयुष्य आहे. तुम्ही दोघेही रोमॅन्सची बासरी वाजवत राहा. इथे माझ्या प्रेमाचा ऑर्केस्ट्रा वाजत आहे. आदित्यने रागाच्या भरात बेडवर डोके आपटले. सायलीने त्याला हळूवार स्पर्श केला. ऐका, आदित्यने तिच्याकडे रागीत नजरेने पाहिलं. आता काय? सायली भीतीने म्हणाली. ठीक आहे, तो बरोबर आहे. सध्या तुम्ही त्या दोघांचा विचार करा ना, आणि आपल्या दोघांबद्दल. सायलीने हसून त्याच्या पाठीचे चुंबन घेतले. रात्री आम्हा दोघांचा विचार करा, आणि रात्री जर कोणी पुन्हा त्रास दिला तर? रात्री कोणीही त्रास देणार नाही. रात्री अक्षयच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घाल. हो ठीक आहे. उठा आणि कपडे घाला लवकर. आदित्यने शर्ट परत घातला. सायली साडी नीट जुळवू लागली. पुन्हा एकदा प्रेमाचा खेळ अपूर्णच राहिला. दोघांच्याही मनात त्याची कसक होतीच. आदित्यने दार उघडले तर अक्षय समोर जमिनीवर कोपर गुडघ्यावर टेकून बसला होता. आदित्य बाहेर येताच त्याने अक्षयला पकडून त्याची मान हातात घेतली. बिचाऱ्या अक्षयला नीट ओरडताही येत नव्हते. साडीचा पल्लू तोंडावर दाबून खोलीच्या उंबरठ्यावर उभी असलेली सायली दोन भावांमधलं जीवघेणं प्रेम पाहून तिला हसू आलं. अचानक समोरून सायलीची आई बाहेर आली आणि दोन्ही भावांना एकत्र गुंफलेले पाहून बिचारी घाबरली. अरे काय झालं? तुम्ही दोघं असा गोंधळ का करताय? सायलीच्या आईला पाहून दोघेही हसायला लागतात आणि एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसतात. काही नाही मम्मा, आम्ही फक्त प्रेम करत होतो. बरोबर ना अक्षय? हो 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 मम्मा. सायलीच्या हसण्यावर काही ताबा नव्हता. तुम्ही दोघे विसरलात की तुम्हाला वेदिकाची एंगेजमेंट थांबवायची आहे. दोघेही शांत होऊन खोलीत आले. आता तिघेही बेडवर रांगेत बसून ते एंगेजमेंट थांबवण्याचा मार्ग शोधत होते. आदित्य, त्याच्या शेजारी सायली आणि तिच्या शेजारी अक्षय. गांधीजींच्या तिन्ही माकडांप्रमाणे तिघेही आपल्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होते. अचानक अक्षयचा फोन वाजला. वेदिकाचा फोन आहे. अक्षयने आनंदाने उडी मारली. अक्षय खोलीतून बाहेर पडण्याआधीच आदित्यने त्याचा फोन हिसकावून स्पीकरला लावला. हॅलो वेदिका, घाबरलेल्या आवाजात हळूच म्हणाली. आदित्यच्या एका छोट्या संदेशाने तिला नवीन मार्ग दाखवला होता. वेदिका, इतके दिवस फोन का केला नाहीस? तू माझ्या मेसेजलाही रिप्लाय दिला नाहीस. बोल, कशी आहेस? तुझं लग्न फिक्स झालं हे का सांगितलं नाहीस? होय, मला सांग, तू मला का सांगितलं नाहीस? वेदिकाला संधी न देता अक्षय त्याच्या तक्रारींची यादी करत राहतो. शेवटी वेदिकाचा धीर सुटला. चूप, एकदम चूप. आता मी बोलेन आणि तू ऐकशील, समजून घेशील. तोपर्यंत तुझी चोच बंद ठेव.
फोन लाऊडस्पीकरवर असल्याने सायली आणि आदित्य दोघेही हसायला लागले आणि वेदिकाने अक्षयला असे ओरडल्याने ते एकूणही दोघेही हसू लागले. वेदिका पुढे बोलू लागली, लिसन मिस्टर अक्षय, कितीतरी दिवस मी विचार करत होते की एक दिवस असा येईल की तू मला प्रपोज करशील. काही शुभ वेळ येईल जेव्हा तुझ्या मनात काय आहे ते सांगशील. पण नाही, मी मूर्ख होते. कारण तुम्हाला घटिया शायरी बनवण्यापासून वेळ मिळाला तर प्रेम व्यक्त कराल ना. अक्षय हसत होता. वेदिका त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी दोघांसमोर त्याची उडवत होती. म्हणूनच मी विचार केला, मीच सांगावं. मिस्टर अक्षय, मी तुझ्यावर प्रेम करते. माझ्या आयुष्यात मला कायमस्वरूपी फक्त तूच हवा आहेस. तू माझ्याशी लग्न करशील का? मला सांगा मिस्टर अक्षय, माझ्याशी लग्न करसाल का? त्याचं आणि वेदिकाचं संभाषण कोण ऐकते हे अक्षय विसरला होता. वेदिकाने त्याला असे प्रपोज केल्याने तो भावूक झाला. सायली त्याला सर्व प्रकारचे हातवारे करून चिडवत होती. ऐक अक्षय, उद्या माझी एंगेजमेंट आहे. उद्यापर्यंत तू मला घ्यायला आला नाहीस तर मी 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करेन. पण मी कोणाशीही लग्न करणार नाही. अक्षय, तुझ्याशिवाय मी कोणाशीही लग्न करणार नाही. उद्या मी तुझी वाट पाहिल. अरे वेदिका, ऐक, हा काय वेडेपणा आहे? माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे वेदिका. तू फक्त माझी आहेस. रडणं थांबव आणि माझी वाट बघ, मी नक्की येईल. अक्षय फोन ठेवतो. सायली आणि आदित्य अजूनही त्याच्याकडे बघत हसत होते. भाई, मी बोललो आहे तर खरं, पण मला आता भीती वाटते. मी काय करू मला सांग. आणि हा बब्बन कोण आहे? बब्बन हा वेदिकाचा भाऊ आणि एक नामी गुंड आहे आणि दुसरं काही नाही. बरं, त्याला गुंडगिरी देखील नीट कळत नाही. सायली, बोल, काहीतरी सांग किंवा काहीतरी सुचव. अजूनही विचारात हरवलेली सायली आदित्य आणि अक्षयच्या हलवण्यामुळे शुद्धीवर आली. तू काय विचार करत आहे? आदित्यने विचारले. उपाय. सायली मांडी घालत डोळे फिरवून म्हणाली. काय उपाय? अक्षयही जाणून घेण्यासाठी अधीर होत होता. महाभारत. सायलीने डोळे बंद करून श्रीकृष्णासारखे बोट करून सांगितले. काय? अक्षय आणि आदित्य दोघांच्या तोंडून एकाच वेळी बाहेर पडले. तुम्ही दोघेही गप्प बसा आणि माझे ऐका. अरे, तू एका मुलीसाठी युद्ध करायला सांगत आहे का? हा कसला विनोद आहे? आदित्यने डोळे मोठे करून विचारले. अहो, मी म्हणते की महाभारतातही अशीच कथा आहे. थांबा, मी तुम्हाला सांगते. सायली आरामात स्वतःला पसरवत म्हणाली. अक्षय आणि आदित्य दोघेही तोंड फिरवून बसले. यार, उपाय सांग. कथा ऐकायला आमच्याकडे वेळ नाही. अक्षय उदास चेहऱ्याने म्हणाला. कथा ऐकावी लागेल, कारण ती अक्षयच्या कथेसारखीच आहे आणि त्याचंच समाधान आहे. मग सांग. आता दोघांनाही इंटरेस्ट वाटू लागला होता. तर ऐका. विदर्भाची राजकन्या हिचा विवाह तिचा भाऊ रुक्मिणी याने राजा शिशुपालासोबत ठरवला होता. रुक्मिणीने श्रीकृष्णाला तिच्या मनातच आपला पती म्हणून स्वीकारले होते. अशा परिस्थितीत रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून सांगितले की जर तो विवाहाच्या दिवशी रुक्मिणीला विदा करायला आला नाही तर ती आपल्या प्राणाची आहुती देईल. अक्षय आता कथेचा आनंद घेऊ लागला. मग पुढे काय म्हणालास? मग काय होणार? श्रीकृष्णाने लग्नाच्या दिवशीच मंदिरातून रुक्मिणीचं अपहरण केलं. रुक्मिणीच्या तर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. वा, म्हणजे मी पण वेदिकाचे अपहरण करावे का? आत्तापर्यंत शांत बसून दोघांचे बोलणे ऐकत असलेल्या आदित्यने सायली आणि अक्षयचे डोके एकमेकांना धडकवले. अरे ओ लेडी वेदव्यास, ते द्वापार युग होते, हे कलियुग आहे. तुम्ही भारतीय दंडसंहितेचे नाव ऐकले आहे का? कलम 366 लावले तर तुला आणि तुझ्या दिराला दोघांनाही 10 वर्षे तुरुंगवास होईल आणि दंड वेगळा असेल. मोठी आली महाभारताचे ज्ञान देणारे. धन्यवाद.